नमस्कार मंडळी. सध्या बाजारामध्ये ताजी, टवटवीत, हिरवीगार देशी कोथिंबीर मुबलक प्रमाणात येत आहे. मग म्हटलं चला तर आज मैत्रिणींसाठी खास न वाफवता अवघ्या 15 मिनिटांमध्ये होणारी खुसखुशीत कोथिंबीर वडी करूयात. महिनाभर देखील कोथिंबीर वडी स्टोअर करून ठेवू शकता. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम वडीसाठी एक वाटण करून घेऊयात. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 इंच आलं आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून मिक्सरला सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊयात. निवडून स्वच्छ धुवून घेतलेली ताजी हिरवीगार टवटवीत कोथिंबीर आता बारीक अशी चिरून घेऊयात. कोथिंबीर सुरीने व्यवस्थित चिरता येत नसेल तर चॉपरमध्ये हलकीशी चॉप करून घेतली तरीही चालेल. वडी करण्यासाठी फक्त कोथिंबीरची पानं न घेता कवळा देठाचा भाग देखील मी घेतलेला आहे. शक्य तितकी बारीक अशी आता मी कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर कपाने मोजून घेऊयात. आता ज्या कपाने कोथिंबीर मोजून घेतली ना त्या कपाने 1 कप चणा डाळीचं पीठ, पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीर वडी छान खुसखुशीत होते. चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि ज्या कपाने कोथिंबीर मोजून घेतली आणि बेसन घेतले त्या कपाने 1 कप पाणी घालून बेसन छानपैकी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. अजिबात बेसनाच्या गुठळ्या होता कामा नये. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा, कारण की पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे कोथिंबीर आणि बेसनाचं प्रमाण किती घ्यावं. बेसन 10 मिनिटे भिजायला ठेवून आता एका पॅनमध्ये 1 पळी तेल घालून घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर 2 चमचे तीळ. मला कोथिंबीर वडीमध्ये तीळ खूप आवडत असल्यामुळे जरा मी जास्तीचेच तीळ घातलेले आहे. 1 चमचा ओवा. तीळ आणि ओवा हलकंसं तेलामध्ये भाजून झाल्यानंतर सुरुवातीला आपण जे हिरवे वाटण करून घेतले ना ते तेलामध्ये घालून छान परतून घेऊयात. कोथिंबीर वडी करण्यासाठी जे मी तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते तुम्ही कोथिंबीर किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. सर्व जिन्नसाचा छान कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतल्यानंतर मी ह्या ठिकाणी ज्या कपाने बेसन घेतलं त्याच कपाने 2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. म्हणजे 2 कप बारीक चिरलेल्या कोथिंबीरीसाठी 1 कप बेसन आणि 1 कप पाणी घ्यावे. मी सांगितल्यानुसार वडी करण्यासाठी साहित्याचं प्रमाण मोजून घेतलं तर अजिबात वडी कुठे फसणार देखील नाही. आता वाटणामध्ये आपण जी कोथिंबीर घातली होती ना ती छान मऊसर होईपर्यंत एक 5 ते 6 मिनिटे परतून घेऊयात. वडीचा कोणताही रोल न करता आज आपण ही बिना वाफवता कोथिंबीर वडी करणार आहोत. कोथिंबीर छान वाटणामध्ये परतून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटासाठी पॅनवरती झाकण ठेवून घेऊयात. 6 मिनिटांनंतर ह्या ठिकाणी पहा जरासुद्धा कोथिंबीरीचा कलर देखील बदललेला नाही आणि कोथिंबीर देखील सुरुवातीपेक्षा छान मऊ पडलेली आहे. आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धने जिरे पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. आंबटसरपणा वडीला आल्यामुळे वडी खूप टेस्टी लागते. चणा डाळीचं पीठ भिजवताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले होते. आता आपण जे जिन्नस पॅनमध्ये घातलेले आहेत ना त्याच्या प्रमाणानुसारच मीठ देखील घालून घेतलेले आहे. सर्व सुके जिन्नस कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून सुरुवातीला जे आपण चणा डाळीचं पीठ भिजायला ठेवलेलं होतं ना ते घालून घेऊयात. गॅसची आच पूर्णपणे मंद केल्यामुळे बेसनाच्या अजिबात गुठळ्या होत नाही. बेसन ओतून झाल्यानंतर लगेच अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतरच गॅसची आच वाढवावी. मिक्स करताना अजिबात गॅसची आच वाढवू नका, नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतात. एकही बेसनाची गुठळी देखील मिश्रणामध्ये झालेली नाही. आता पॅनवरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण 15 मिनिटे पीठ छान शिजवून घेतलेले आहे. वडी करण्यासाठी पीठ शिजलं का नाही ते कसं समजावं, तर पॅनला न चिकटता अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा होत असेल तर समजायचं ह्या ठिकाणी वडीसाठी मिश्रण शिजलेले आहे. मिश्रणाचा छान गोळा झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला मी ताटाला तेल देखील लावून घेतलेलं आहे.
ताटाला तेल लावून घेतल्यामुळे अजिबात वडी ताटाला चिकटत देखील नाही. मिश्रण गरम असताना ताटामध्ये ओतून आता संपूर्ण बाजूने छान एकसारखे असे थापून घेऊयात. तुम्हाला वडी ताटामध्ये थापायची नसेल तर अशाच प्रकारे मिश्रणाचा रोल करून तुम्ही घेतला तरीही चालेल. ताटामध्ये मिश्रण व्यवस्थित पसरून झाल्यानंतर थोडंसं वरती तीळ घालून घेऊयात. तीळ निघू नये म्हणून हाताने अशा प्रकारे मी दाबून घेतलेले आहे. आता फक्त अर्धा तासासाठी हे ताट बाजूला ठेवून संपूर्ण वडी आपण छान सेट करून घेऊयात. तुम्हाला लवकर वडी सेट करायची असेल तर एक 15 मिनिटासाठी हे ताट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालेल. अर्धा तासानंतर ह्या ठिकाणी पहा छानपैकी वड्या देखील कट करता येत आहेत. वड्या कट केल्यानंतर लगेच फ्राय करायच्या नसतील तर कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये ह्या वड्या भरून तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा फ्रीजमधून काढून तुम्ही वडी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय केली तरीही चालेल. कोथिंबीर वडी किती खुसखुशीत झाली ते दाखवण्यासाठी मी थोड्याशा वड्या तुम्हाला तळून दाखवणार आहे. डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकून चुरचुरीत असा तडका देखील तुम्ही ह्या वड्यांवरती घालून वडी खाऊ शकता. कलर पहा किती सुंदर असा वड्यांना आलेला आहे ना. मोठ्या आचेवरती वड्या फ्राय न करता मंद ते मध्यम आचेवर फ्राय करून घ्याव्यात. दोन्ही बाजूने छान खरपूस अशा वड्या फ्राय करून घेतल्यानंतर आपण काढून घेऊयात. अजिबात ह्या वड्या तेल देखील जास्त पीत नाही आणि मला खात्री आहे एकदा अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वड्या केल्या ना तर परत परत कराल. संपेपर्यंत ह्या वड्या छान खुसखुशीत राहतात, अजिबात नरम देखील पडत नाही. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा नक्की कोथिंबीर वडी करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका साध्या सोप्या घरातील उपलब्ध साहित्यात होणाऱ्या रेसिपी बरोबर.